दळवी साहेब आहेत आणि देशमुख मॅडम या सगळे मान्यवर जे आहेत आणि आपले विद्यार्थीगण, तर सर्वांना नमस्कार. सर आज षोडश वर्गाची खवेदांश कुंडली घेणार आहे. तर सरांना मी विनंती करते, सर तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो की तुम्ही आपल्या ग्रुपचं स्वागत केलेलं आहे. आणि आता जसं आपले दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ तर रामाच्या दर्शनाला गेलेले आहेत, तरी सुद्धा त्यांना आपण त्यांचं स्वागत करूया. आणि इत्यादी हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी मान्यवर देशमुख मॅडम आहेत, तर त्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण गेल्या वेळेला जी कुंडली राहिली होती ती कुंडली त्रिशांशाची कुंडली जी होती ना, तर तो अर्धवट भाग झाला होता. कारण का त्रिशांश अतिशय महत्वाची कुंडली आहे. जर कोणी कॅमेरा लावलाय तो बंद करा, आवाज बंद करा. केला केला सर बंद केला त्यांचा तर बंद. तर त्या ठिकाणी आपल्याला तो भाग थोडासा अपूर्ण राहिला होता. आता आपण दुसरी कुंडली घेतली आणि ही कुंडली जसं की तुम्ही तुमची मूळ कुंडली पाहताना त्याच्यावरती कशा तऱ्हेने त्याचं जे काही त्रास आहे किंवा त्यातील घटना कशा तऱ्हेची होती, अरिष्ट ज्ञानम त्याला मराठीमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला दुःख येण्याचं कारण काय असेल, कोणता ग्रह जातो, आणि प्रत्येक व्यक्ती जी आहे ती जीवनामध्ये सुखदुःख ही घेऊनच आलेली असते. पण त्या वयाला त्याला अनुसरून दुःखाचा जो भाग आहे तो भोगावाच लागतो. म्हणजे वय वर्ष फार महत्वाचे आहेत. आता तुम्ही जर महादशा समजत असाल तर महादशेवरती हे करा. पण साधारणतः गोचर बघताना किंवा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा होते तर त्यावेळेला ती घटना त्या व्यक्तीच्या वयावरती अवलंबून असते. मग एखादी व्यक्ती जर 7 वर्षाची असेल त्याचं दुःख वेगळं असेल, आणि एखादी व्यक्ती 65 वर्षाची असेल तर त्यावेळेला त्याचं दुःख, मी 7 म्हटलंय, 7 कळलं का, 60 नाही. तर 25 वर्षाची असेल तर त्यावेळेला 25 वर्षाची दुःख वेगळी असतात. म्हणून ज्या ज्या वेळेला त्याचं वय अतिशय महत्वाचं आहे त्यावेळेला आपल्याला कुंडलीचं तारीख वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर मी कुबल मॅडमला विनंती करीन, कुबल मॅडम तुम्ही कुंडलीचं पहिल्या आता तारीख लावा. मी पाठवलेली आहे सगळ्याला ग्रुपला कुंडली, पण तरी सुद्धा तारीख लावा. तारीख लावल्यानंतर आपल्याला हे होईल. लावली सर, दिसते ना? हा, दिसतंय दिसतंय दिसतंय. आता ह्या ह्याच्यामध्ये आपण बघितली तारीख तर सगळ्यांना कल्पना असेल की तारीख कोणती आहे. तर त्यावेळेला तारीख आपल्याला बघायची आहे. तर ती तारीख आहे 22/8/1965, दुपारी 2:35 मुंबईतला जन्म आहे, जातक पुरुष आहे. कळलं का? आता मॅडम काढा आणि दुसरं हे लावा. काढते सर. हा, आता लग्न कुंडली लावा मॅडम. होय होय लाव. एक मिनिट. बरोबर आहे ना? हीच आहे. लग्न कुंडलीमध्ये आपण बघितलं तर वृश्चिक लग्न आहे आणि लग्नी केतू सुद्धा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाहिलं तर लग्न किती अंशाचं आहे तर 28°23 कलेचं. आता त्रिशांश कुंडली बनते वेळी आपण जेव्हा बनवायची असते तर 28 अंशाला वृश्चिकच त्रिशांश येतो. कळलं का? आणि शेवटचा जो त्रिशांश आहे चरलग्न, ज्याला आपण म्हणतो की द्विस्वभावी, द्विस्वभावी नाही, विभाज्य अविभाज्य भाग आहे, सम आणि विषम, त्याच्यामध्ये हे समलग्न आहे. आणि मग विषम लग्न असेल तरी सुद्धा वृश्चिकच येतं. मग त्यावेळेला तुम्हाला आलेलं जे काही हे आहे तो त्रिशांश सुद्धा वृश्चिकच आहे. आता मॅडम वृश्चिक त्रिशांशाची कुंडली तुम्ही लावा. त्या ठिकाणी सगळ्यांना लावते. बरं, आता बघा तुमच्याकडे कुंडली आलेली आहे. वृश्चिक लग्न म्हणजे वृश्चिक त्रिशांश आहे.
आणि त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर बुध हा मकर त्रिशांशामध्ये आहे. दिसते मकर कसं? हो दिसते दिसते. मला का नाही दिसत? ठीक ते आहे असंच असं. प्रॉब्लेम असतो. मी बघा आता येतं हा. दिसतंय? हा. मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही चतुर्थ स्थानामध्ये कुंभ त्रिशांशामध्ये आहे. राहू केतू हे मीन त्रिशांश बघा. सम ना, सम. हा समय. मग आता त्या कर्क राशीतून इथे मकर राशीमध्ये बुध आलेला आहे. आणि मूळ कुंडली जेव्हा आपण पाहू त्यातले नियम काय आहेत की कारग्रह कुठला आहे दुःख आणणारा शनी, राहू, केतू, मंगळ. आता ह्या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर इथे राहू केतू मध्ये कुठलाही ग्रह नाही किंवा कोणताही ग्रह राहू केतूच्या युतीमध्ये नाही. त्यानंतर सूर्य, बुध आणि चंद्र हे तिन्ही ग्रह जे आहेत ते मेष मध्ये आहेत, म्हणजे ते विषम मध्ये आहेत. कळलं? मग ते मुळामध्ये सूर्य सिंहेतला आहे, चंद्र जो आहे तो मिथुनेतला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये गुरु आपण जर पाहिला तर तो सुद्धा मिथुनेतला आहे मूळ कुंडलीतला. कळलं? म्हणजे सम आणि विषमाचा तुम्हाला हे भेद कळला असेल की काय आहे तो. बरोबर? आणि त्यातल्या त्या सम आणि विषमामधला जर आपल्याला ताबडतोब पाहायचं असेल तर सम आणि विषमची जी गती आहे ती त्या ठिकाणी असणार, म्हणजे तो त्या ठिकाणी ग्रह उपलब्ध असेल. कळलं? आता त्यानंतर ह्या जातकाला मुळामध्येच काही दुःख असेल का असं जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सगळे ग्रह अतिशय व्यवस्थित आहेत. पण राहू केतू जेव्हा एकत्र येतात आणि ते स्थान जे आहे ते त्रिशांशामधलं पंचम स्थान आहे. कळलं का? त्रिशांशामधलं पंचम स्थान आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आता योग वगैरे बघू नका, नऊ पंचम वगैरे नाहीये. परत सांगतो. आता सप्तम स्थानामध्ये कुठला ग्रह आहे का नाही आहे, तिथे ऋषभ त्रिशांश आहे. आता तो ऋषभ त्रिशांश कसा आला ते एक मी तुम्हाला साधा नियम सांगतो. वृश्चिक रास अशी आहे की त्याच्या खाली येणारी त्याच्या समोरची रास आहे, म्हणजे वृश्चिक लग्नाला समोरची रास आहे ती ऋषभ आहे, म्हणजे त्या दोन्ही याच्यामध्ये आणि वृश्चिक हो सर. ह्याचा एक व्यवस्थित विचार करा. दुर्गती. आता ही पुन्हा पुन्हा मी कुंडली का घेतोय, कारण का की तुम्हाला पूर्णपणे ह्या कुंडलीचा अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. षोडश वर्गामध्ये आपल्याकडे कोणत्याही तऱ्हेचं पुस्तक उपलब्ध नाही. तर त्याच्याकरता त्रिशांश कुंडली त्या ठिकाणी तुम्हाला अक्षवेदांश, त्रिशांश, षष्ठांश ह्या कुंडल्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने व्यवस्थित शिकल्या पाहिजेत. आता त्यानंतर आपण बघायचं आहे की जातकाचं वय, आता आपण बघितलं तर जन्म हा 1965 सालचा आहे ना. कुठला आहे? 65 सालचा आहे. 65. हा. मग आता जातक किती वर्षाचा असेल? 59 हो सर. हो. आहे ना, किंवा 58 समजा. बरोबर आहे. मग आता त्याच्या वरती जर काही दुःख आलं असेल किंवा दुःख कधी येईल तर एक वाक्य लक्षात ठेवा की ज्या वेळेला ह्याचा विवाह झाला असेल तेव्हा त्याचं वय काय असेल. जर त्याचा प्रश्न उपस्थित झाला तर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे आणि कालांतराने शेजारचा ग्रह, परत वाक्य आहे का, शेजारचा ग्रह जर सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार असेल कालांतराने तर निश्चितच तो ग्रह पापग्रह असेल. शनी, राहू, केतू, मंगळ असे हे जे 4 पापग्रह आहेत आणि त्यातल्या त्यात राहू, शनी आणि केतू हे दीर्घ मुदतीचे ग्रह आहेत, कारण का त्यांना बराच वेळ लागतो भ्रमण करण्याकरता, कारण त्यांची गती ही मंद गती आहे, म्हणजे स्लो आहे. कळलं? आता त्यामुळे त्यांना तिथे विलंब लागतो. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीचा विवाह त्या महिन्यामध्ये होतो, त्या वर्षामध्ये होतो आणि लगेच त्याला काही ना काहीतरी दुःखाचा आरंभ होतो. म्हणून मी गेल्या वेळेला पण सांगितलं होतं वैवाहिक जीवन जेव्हा आपण शिकलो होतो त्यावेळेला की विवाह झाल्यानंतर मूळ कुंडलीमध्ये जर शनी, राहू, केतू हे जर जवळपास भ्रमण करणारे ग्रह असतील तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही ना काहीतरी आंदोलन होतं. आता साधारणतः आपण जर बघितलं तर एक त्रिशांश साधारणतः एक 5 अंशाचा आहे. एक त्रिशांश. कळलं? साधारणतः. मग आता त्या दरम्यान कुठला ग्रह तिथून भ्रमण करताना किती कालावधी घेईल तर त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की 1 अंश भोगताना राहूला साधारणतः 17 ते 18 दिवस लागतात.
शनीला 1 अंशाला 30 दिवस लागतात. तर त्या ठिकाणी राहूला सुद्धा 18 दिवस, केतूला सुद्धा 18 दिवस. मंगळ हा सूर्याच्या गतीवरती अवलंबून असतो, की सूर्यापासून त्याची गती ही निश्चित केलेली असते. म्हणजे त्यावेळेला जर दुःख झालं तर ते कदाचित कमी काळाकरता असेल, पण घटना ही होते. तशाच प्रकारे आपण दशम स्थान हे अतिशय महत्वाचं आहे, भाग्यस्थान पण महत्वाचं आहे. मग अशा वेळेला कधी कधी जातकाला गोचरीचे ग्रह जेव्हा त्याच्या मूळ स्थानामधून जातात, तिथे ग्रह असो की नसो, पण त्रिशांशामधून जर तो पर्टिक्युलर प्लॅनेट जर 5-6 डिग्री मधून प्रवास करणार असेल, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनात निश्चितच काही ना काहीतरी घडामोडी होत असतात आणि त्यावेळेला त्याला त्या त्रासातून जावं लागतं. कठीणाई म्हणजे ज्याला आपण कठीण काळ असतो तो. आणि दुर्गती, कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या विचाराने त्याची दुर्गती होते. आता दुर्गती म्हणजे काय, की वाईट वळणावरती जाणे. आलं लक्षात? बघा, कोणाला कळलं नसेल तर तुम्हाला पूर्णपणे हक्क आहे प्रश्न विचारायचा, पण व्यवस्थित प्रश्न विचारावा. तर त्या ठिकाणी मूळ कुंडलीमध्ये आता इथे असा काही दोष आपल्याला दिसत नाही, कारण का राहू केतू शनी युक्त कुठला ग्रह आहे का? हर्षल नेपच्यून प्लुटो जाऊ द्या, कळलं? तर त्या ठिकाणी तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आता इथपर्यंत मी तुम्हाला जे काही विचार माझे मांडलेले आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला काही हे आढळतंय का सांगा. सर मी काही विचारू? हा, बोला ना, बोला ना. म्हणजे कठीणाई हे जे आहे हे तुम्ही म्हणता हा. की त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे, स्वभावामुळे येतं. हो, पण मग त्यालाही ग्रहस्थितीत जबाबदार राहत असेल ना, तशी बुद्धी नक्की. त्याला होत असेल ना? हा, आता कसं आहे मॅडम, बघा, जीवनामध्ये आपण जेव्हा एखादी शिक्षा घेतो, हां, तर पहिली शिक्षा म्हणजे आपलं वर्तन फार महत्वाचं पाहिजे. हां, वर्तन म्हणजे आपला स्वभाव. हां. आणि जास्तीत जास्त दुःख जी येतात ना आपल्याकडे, ती आपल्या स्वभावामुळे येतात. अगदी कधी बरोबर कधी आहे सर. हा नाही, म्हणजे मी काय कोणाच्या बद्दल वैयक्तिक टीका करत नाही, नाही. नाही वैयक्तिक नाहीये, ते शिकतोय आपण. हम्म. आणि त्याच्यामुळे आपण दुःखाला सामोरं जातो. आता भाग हो. असा असतो की कदाचित आपल्याला आपला स्वभाव दुसऱ्याला पटत नसतो, हां, म्हणून तो मनुष्य आपल्यापासून वंचित राहतो किंवा आपल्याला तो जवळ करत नाही. हे सुद्धा एक दुःखच आहे, हो, दुर्गती आहे ती. हो, कधी कधी आपण चुकीच्या लोकांची संगत करतो, म्हणजे हो. नादाला लागतो, ही दुर्गती आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेला समजा ही मूळ कुंडली जी आहे त्याच्यामध्ये पंचमात राहू केतू आलेले आहेत, हे मूळ बघितलेलं आहे. हो, बरोबर आहे की नाही मॅडम? हो. तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे, मी त्याच्यावरती विचारविनिमय नक्की करतोय. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की जातक हा कधी ना कधीतरी चुकीच्या लोकांशी संबंध ठेवून त्याचं नुकसान होणार, म्हणजे होणारच, अच्छा. हे ठरलेलं आहे. दुसरा भाग असा आहे मॅडम, हं. की मूळ कुंडलीमध्ये जर आता हे जे आलेले आहे, तर मूळ कुंडलीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर राहू हा वृषभ राशीमध्ये होता, म्हणजे आहे. हां, ओके? हो, त्याच्यातून तो मीनेमध्ये आलेला आहे. हो. कळलं का? पण दुःखामध्ये किंवा दुर्गतीमध्ये वाईट हं, लोकांची संगत, ज्याला आपण म्हणतो दुर्गती, तर ती हो, त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये येणार, म्हणजे येणार. कधी येईल? आता हा प्रश्न आला, कधी येईल? बरोबर आहे? हो, हो. है की नाही? तर हो ना, कधी बरोबर आहे. येईल? तर त्या ठिकाणी मॅडम, जेव्हा हा ऋषभेला राहू येईल, हं. तेव्हा तेव्हा तो तो ऐकला का? मिनेश तेव्हा तो मिनेशी कनेक्टेड असेल. अच्छा, कळलं का? वृषभातला राहू मीनाशी कनेक्टेड. हा, कारण का तो ऋषभ हे सम आहे ना राशी. हां, हां. अच्छा, समराशी म्हणून कनेक्टेड राहील. हा, मग आता त्याचं वय त्यावेळेला काय असेल, तर 18 वय आहे. हां. मुळातला राहू बघा ना मॅडम, हो, मुळातला राहू 17 अंशाचा आहे ना. हो. मग 17 अंशाचा असताना साधारणतः जातक हा 16 वर्षाचा, 17 वर्षाचा असेल, हां. त्यावेळेला यदा कदाचित त्याच्याशी संबंधित येणारे लोक हे पंचम स्थानाशी निगडीत असेल, आणि जातक नादाला कधी लागतो, हां, हां. त्याचं ते वय ते असतं. अच्छा. म्हणजे कधी कधी आपल्याला काही 16व्या मित्र वरीत आहेत. डोक्याचं जे म्हणतो असं हम्म. टीनेज. मग
येस, हा, टीनेजर. टीनेजर इट्स अ राईट हा, वर्ड. हा, कळलं का? मग त्यावेळेला तिथे जातकाला तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता दर्शवली जाते. कारण का? त्याच्यामध्ये वृषभ रास ही शुभ आहे, लक्षात घ्या. हा, ही शुभ रास असल्यामुळे त्या राशीला जर पापग्रह असतील तर जातकाला निश्चितच काही ना काही घटना ज्या होतील जीवनामध्ये त्याला सामोरं जावं लागतं. हा नियम आहे. हा, हे बरोबर नियम आहे. आहेत. हो, मग तिथे मंगळ रवी असेल, शुक्र मंगळ असेल किंवा इत्यादी शनी मंगळ असेल तर अत्यंत वाईट स्थिती निर्माण होते. तर त्याला तुम्हाला कळलं पाहिजे की कुंडलीमध्ये हे जे मूळचे योग आहेत मॅडम, तर ते हा, योग जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच आंदोलन निर्माण करतील. करतील. हा झाला गोचरीच्या राहू आणि केतू बद्दलचा भाग, बरोबर आहे. हा, हो, त्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये शनी जर आपण पाहिलं तर हा, शनी हा खरोखर कुठल्या स्थानावरून कोणत्या राशीशी तो जाणार आहे आणि कितव्या वर्षी. आता हा, जसं मिथुनेचा शनी आहे त्याला जन्म झाला त्यावेळेला, हा, नाही सॉरी, नाही, शनी जो कुंभे आहे तो कुंभेचा ज्यावेळेला जन्म झाला तेच त्यावेळेला, नाही का. मग हो, आता आस्ते आस्ते करत तुम्ही जर पाहिलं तर जातकाचं वय हे आपण साधारणतः 20 वय पकडू. हा, तर 20व्या वर्षी हा शनी कुंभेतून कुठे असेल तर साधारणतः आपण बघितलं तर त्या ठिकाणी 15व्या वर्षी त्याचं 7वं स्थान असतं, अंदाज. हा, कळलं? आणि हा, पराक्रम स्थानमध्ये जे असतं त्याच्यापासून पराक्रम स्थान जिथून बसलाय तिथपासून. कळलं? अच्छा, तर त्या हा, ठिकाणी तो जेव्हा जाईल तर त्यावेळेला त्याचं वय किती असेल? 22 वय. हो, बघा. मग त्या दरम्यान जर तिथे त्याला ग्रह सापडला, ग्रह असेल मूळ मूळ हम्म, कुंडलीत, हा, मूळ कुंडलीवर, तर तिथे त्याला त्रास होण्याची शक्यता शक्यता आहे. दर्शवली जाते. हम्म, बरोबर आहे? आता राहिला भाग असा मॅडम की कधी कधी आता आपण जे अशी अनेक प्रकरणं पाहतो त्यावेळेला जर समजा मंगळावरून शनी जाणार आहे किंवा हम्म, शनीवरून मंगळ जाणार आहे तर तुम्हाला त्या ज्या घटना घडलेल्या आहेत मग त्या अपघाती असो किंवा आयुष्यातल्या अपघात असो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असे अपघात हे घडत असतात. तर हो, त्यावेळेला खरोखर तिथून कुठला ग्रह भ्रमण करत होता गोचर मध्ये. आता हो, मग इथे शुक्राची महादशा असो का गुरुची महादशा असो ती हा, घटना टाळता येणार नाही. हम्म, एक्सेप्ट तुम्हाला ज्याप्रमाणे आपण म्हणतो की पूर्वकर्म, अध्यात्म जर तुमचं बलवान असेल तर काही वेळेला हा, घटना ज्या आहेत त्या आपल्यापासून दूर निघून जातात. हे जो काही वाईटचा भाग आहे तो. हा, कळलं? मग आपल्याला तो हो, काळ काळ जो आहे तो काढता आला पाहिजे. बर. त्यानंतर लग्नस्थान मॅडम असं आहे, आता मूळ लग्न जे आहे ते वृश्चिक आहे आणि त्रिशांश सुद्धा वृश्चिक आलेला आहे की नाही. हो, मग त्यावेळेला जर लग्नातून एखादा ग्रह जाणार असेल गोचरीता तरी सुद्धा जर लग्नात ग्रह नसेल त्या लग्नाचा अधिपती कुठे विराजमान आहे तर त्याला तो त्रास होतो. तूळ राशीमध्ये आहे, म्हणजे तो 12व्या स्थानात आहे ना मॅडम, हो, मूळचा. हो, बरोबर हो, आहे. हो, मग त्यावेळेला त्या ठिकाणी बघा 12व्या स्थानात मंगळ आहे म्हणजे लग्नेश आहे. अशा वेळेला आपल्याला 2 नियम लागू पडतात. जेव्हा शनी किंवा राहू किंवा केतू सारखा ग्रह तूळ राशीमध्ये आगमन करेल हम्म, तेव्हापासून आपल्याला सावधान पवित्रा घेणं गरजेचं आहे. हा, कारण का की लग्नेश 12व्या स्थानात आहे. लग्नेश हो, कुठेशी आहे 12व्या तर स्थानाला. 12व्या स्थानात, म्हणजे तिथे जेव्हा त्या ग्रहाचा त्रिशांश सुरू होईल हा, म्हणजे अरिष्ट हा, ते तुम्हाला लग्नात येईपर्यंत, कारण का की लग्नाधिपती प्रत्येक पत्रिकेला तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने फलादेश देण्याचं सुचलं पाहिजे. हम्म, सुचलं पाहिजे. मॅडम पत्रिका काढाल का तुम्ही? सर काढते. आणि हा. पुढची लावायची आहे का? नाही थांबा, पहिलं हे हो, ती दुसरी पत्रिका आहे. ही काढते दुसरी आहे. काढते. आणि ह्या पत्रिकेवरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. बर. मग आता मॅडम
लोकांच्या लक्षात आलं का सांगा? हो आलं सर. म्हणजे हा. मंगळाचं तो याच्यामध्ये आहे, व्ययामध्ये आहे. तर लग्नेश वयात गेलेला असल्यामुळे आपल्याला तिथपासूनचा विचार करावा लागेल. हा, कारण का की लग्नामध्ये ग्रह नाही, हो, पण तो शनी जो आहे तो तिथून जाणार आहे. आता आपण जर विचार केला की मूळ शनी जो आहे तो कुंभेचा आहे, बरोबर आहे. तो हो, कधी ना कधीतरी तिकडे येणार त्या स्लॉट मध्ये. हो. कधी येईल ते एक सिंपल नियम सांगतो तुम्हाला मी, हं. की त्याच्या समोरची रास कोणती, कुंभेच्या समोर सिंह आली, सिंह आहे. बरोबर आहे. हो, मग सिंह राशीमध्ये शनी कधी होता, ते 1978-79, हां, बरोबर आहे. मग तुळेत कधी आला, तर 83-84 ला. हां, कळलं का? मग तूळ राशीला जेव्हा स्पर्श झाला त्यावेळेला त्या तूळ राशीमध्ये त्याचा जो स्लॉट असेल 17 अंशाचा, म्हणजे 17 अंशाचा. मंगळ किती अंशाचा आहे बघा, 7. 7. म्हणजे निश्चितच ज्या वेळेला आगमन होईल एखाद्या प्लॅनेटचं, तर तो त्या ठिकाणी दुसऱ्या त्रिशांशामध्ये असेल. एक त्रिशांश पहिला 5 अंशाचा आहे, हां, हां. शून्य बरोबर आहे. शून्य ते 5. हां, कळलं 7 का? म्हणजे दुसरा त्रिशांश झाला. हां, दुसरा त्रिशांश आहे. हो, मग दुसऱ्या त्रिशांशामध्ये जेव्हा तो येईल आणि त्यावेळेला तो मंगळाला स्पर्श करेल, तर इन बिटवीन पर्टिक्युलर 5 डिग्री त्या हां, व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच त्याला वयाच्या अनुसरून आंदोलन होणार. एक तर ते 12व्या स्थानाचं आहे. हां, 12वं स्थान हे कदाचित हॉस्पिटलसाठी आहे, खर्चासाठी आहे, हो, नुकसानासाठी आहे. आता बरेच याच्यामध्ये केसेस ज्या आहेत त्या अशा तऱ्हेच्या होऊ शकतात. एखादं मूल 20 वर्षाचं आणि ते फॉरेनला गेलं आणि ते हां. न शिकता परत आलं, तर आर्थिक नुकसान कोणाचं झालं? पालकांचं झालं. त्यावेळेला ग्रहस्थिती कोणाची होती, तर त्रिशांशाची होती, ज्याला हां, आपण दुर्गती म्हणतो. दुर्गती म्हणतो. बरोबर आहे. मग अशा वेळेला तुम्ही जर समजा फ्युचर पॉइंट नावाचं एक सब्जेक्ट आहे, फ्युचर पॉइंट. तर हां, फ्युचर पॉइंट मध्ये तुम्ही जर त्याला समजावून सांगितलं की अशा अशा काळामध्ये तुझ्या जीवनामध्ये किंवा तुझ्या मुलाच्या जीवनामध्ये काही व्यत्यय किंवा कठीण परिस्थिती येणार असेल, तर हां. तुम्हाला तो कालावधी पर्टिक्युलर व्यवस्थित सांगता आला पाहिजे. बरोबर आहे सर. आलं लक्षात. कुलकर्णी मॅडम, तुमचं काय मत आहे? सर मला असं एक विचारायचंय, की आता लग्नेश कुंडलीमध्ये व्ययात आहे, म्हणजे तोही विषम त्रिशांशामध्ये आहे हो. आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा विषम त्रिशांशातच आलेला आहे, चतुर्थ स्थानात आलेला आहे. येस. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे शनी सुद्धा मूळचा कुंभ म्हणजे विषम राशीतच आहे बरोबर. आणि त्रिशांशामध्ये सुद्धा विषम राशीतच आलेला आहे आणि येस. आत्ताचा गोचरीचा शनी सुद्धा विषम त्रिशांश म्हणजे विषम राशीतच आहे. तर ह्या हो. सगळ्याचा आत्ता त्यांना काय परिणाम होत असेल सर? आता मग पहिली मंगळ गोष्ट शनीच्या लक्षात दोन्हीचा विचार करता सर. सांगतो. हां. आता जर समजा कुंभ राशीमध्ये मुळातला शनी आहे हो. आणि आता हं, गोचरीचा पण चाललेला आहे. होय. हं. मुळातला हा जो आला तो चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे का मॅडम? होय. आणि त्याच्यात गोचरीचा पण चतुर्थामध्येच येईल का? होय सर. बरोबर आहे. हा, आता होय. बघा, आता ज्या वेळेला मूळ कुंडलीमध्ये त्रिशांशाचा शनी हा कुंभ त्रिशांशामध्येच आहे, होय. म्हणजे तो वर्गोत्तम आहे की नाही? बरोबर. होय. वर्गोत्तमच्या भाषा 2 आहेत. एक होय. पॉझिटिव्ह, षडवर्गात होय आणि निगेटिव्ह एक दोन्ही बघायला पाहिजे. कुठला ग्रह आहे हा, त्याच्यावरती ते ठरणार सर. येस. बरोबर. आता तो वर्गोत्तम झाल्यानंतर तुम्ही आनंदून जाऊ नका, म्हणजे आनंदी व्हायचं नाही. बरोबर आहे. जाऊन का वा वा किती छान, हे वा वा हां. किती छान करणारे लोक असतात ना, यांना पहिला सांगायचं की चल दाखवतो वा वा किती छान आहे. कळलं? बरोबर सर. खरंच आहे सर. तर वा वा किती छान नाही. आता हा जेव्हा येईल मॅडम, आता आपला हां. मुख्य विषय सांगतो. हं. तर त्यावेळेला पर्टिक्युलर मूळचा ग्रह हा कोणत्या अंशाला आहे, बरोबर. हो. मूळचा ग्रह हां. त्यालाच तो स्पर्श करणार आहे. हां. हं. त्याचं डिव्हिजन ठरलेलं आहे. बरोबर. हो. कुठलाही ग्रह आपल्या पूर्व आचार्यांनी सांगितलेला आहे
की तो उगाच कोणाचं काही करत नाही. बरोबर, डिवचायला जात नाही उगाचच कोणाला. हा, जर हा. आणि शनी सारखा ग्रह तर स्वतःहून कळ काढणार नाही. कळ होय. काढणारा, कळ लावणारा, मंगळ. कळ मंगळ आहे. सांगतो मला हो. तो तो कळ लावी आहे, तो बुध आहे. होय. अच्छा, बर. हा. तो इन्फॉर्मेशन, रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड पसरवणं. हा, करेक्ट आहे सर. कळलं का? मग बरोबर. त्या ठिकाणी जर समजा पूर्वकर्म काही केलं असेल तर तो म्हणतो मी येतोय तुझ्या राशीला, थांब. अच्छा. अच्छा. मग मूळचा ग्रह जो आहे त्याला कधी तो स्पर्श करणार. इन टेक्निकल लँग्वेज स्पर्श. स्पर्श करणं. हो. त्या दरम्यान त्यांचा स्लॉट निश्चित केलेला आहे. 5 डिग्री, 6 डिग्री, 8 डिग्री, 7 डिग्री, व्हॉट एव्हर इट इज. बरोबर, ज्याला आपण अंशात्मक युतीमध्ये आला असं म्हणतो त्या दरम्यान सकाळ. हो. म्हणजे कधी कधी कसं असतं मॅडम, आता पावसाळा येणार आहे असं समजूया, तर नैऋत्येचे वारे वाहतात, बरोबर आहे हो. हो. नाही का? होय. होय. मग जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला पहिला पाऊस भारतामध्ये केरळामध्ये येतो. होय. नाही येत का? हो, येतो ना. मग तिथून चाहूल लागते की होय. पाऊस येणार आहे. तर हो. पावसाचं जे क्लायमेट असतं ना, ते आम्ही सायन्स मध्ये शिकवतो. तर ते क्लायमेट शिकवताना तुम्हाला निश्चितच आधार घेतला पाहिजे की ढग कुठे बनलाय आणि कुठे पडणार आहे. पडणार आहे. हा. बरोबर आहे? तर होय. तसाच प्रकारे हा पण एक ढगच आहे, क्लाउड आहे. तो अच्छा, कधी येऊन बरं. कोसळेल काही हा. सांगताय. बरोबर, बरोबर. खूप छान उदाहरण दिलं सर. हा, इट्स अ क्लाउड. मग त्या ठिकाणी त्या जातकाला तुम्ही होताच तर तुम्ही म्हणजे तुमच्या अनुभवानुसार त्याचं दुःख किंवा त्याला कोणत्या क्षेत्रातलं दुःख तयार होईल किंवा काय होईल तर ते त्याला तसं सांगायचं. सांगू. जसं आता बघा मॅडम की मकरेला मंगळ आला, सूर्य होय. आता कन्येला गेला. होय, गेलं. हो. हो. आता ह्या दोघांची युती थोड्या दिवसांनी होणार आहे. होय. आणि आता चक्र कशी फिरतायत ते तुम्ही साधारणतः पाहू शकता, होय. हो सर. नाही का? अनुभव आहे सर तसं. मग अशा वेळेला हे एकत्र येणं, आता जसं की मी तुम्हाला फ्युचर पॉइंट म्हणून हे जे सांगितलं, तो फ्युचर पॉइंट एक सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला तो शिकवणार आहे, फ्युचर पॉइंट. त्याला अचूकता कसं करायचं फ्युचर मध्ये. तर त्या ठिकाणी हे जे काही ग्रहस्थिती आता निर्माण झाले, तर कुठलेही ग्रह जेव्हा सिक्वेन्स मध्ये असतात ना, तर आपण त्याला म्हणतो माला योग आहे, बाला योग आहे, होय. हे असे होय. भरपूर काही नावं हो. दिली त्याला. होय. नावं देऊन ठेवलेली आहेत. होय. तर असं बघितलं तर त्यावेळेला जे रांगेत ग्रह येतात तर हम्म. त्यावेळेला ती रांग चांगली आहे का वाईट आहे? आता जसं मीनेला राहू आहे, कुंभेला शनी आहे, त्यानंतर होय. रवी पण आता मीनेला जाईल, होय. नाही का? मग तेव्हा ग्रहण होईल. म्हणजे होय. ते माला योग उपयोगाचा आहे का? नाही. नाही. मग आता माला योगाला वा वा आपण म्हणतो, वा वा काय बाबा, वा वा काय? कसं वाटलं? नाही. वाह-वाह नाही म्हणता येणार. मग हा सगळा आणि अभ्यास सर शुभ घडवायचा. ग्रहाला पापग्रह स्पर्शून जरी पुढे गेले असतील तरी त्याचे इफेक्ट दिसणारच ना मला ग्रहामध्ये सुद्धा सर. कसं आहे की शुभग्रह जेव्हा ठरवले गेले ना मॅडम, तर त्या ठिकाणी आपल्या पूर्वाचार्यांनी अतिशय विचार केला आणि त्यातून शोध घेतला, संशोधन केलं आणि नक्की केलं की हा शुभ ग्रह आहे. आता शुभ होय. ग्रह बघा, तो बुध हा हो. विचारवंत आहे, म्हणजे शुभ हो. विचार आहेत, बरोबर होय. आहे की नाही? होय. बुधामध्ये वाईट विचार पण येऊ शकतो, पण कधी येईल? निश्चितच. हा, नाही कधी आपल्या येईल? सोबत आला तर. येस. तर त्याला, तर त्या ठिकाणी तो अछूत होतो, आपण त्याला होय. अछूत म्हणू, बरोबर आहे? हो. त्याला वाईट विचार येणार. होय. शुक्र हा सौख्याचा मुख्य कारग्रह आहे, म्हणजे हो. तो शुभ आहे. होय. हो. मन माणसाचं शुद्ध पाहिजे, म्हणजे चंद्र शुद्ध आहे, शुभ आहे, होय. हो. बरोबर. त्याला हे दिलेलं आहे. बरोबर. मंगळाला शुद्ध म्हणता येणार नाही, का माहितीये का? की त्याच्या हातात तलवार आहे, बरोबर. तर ती शुभ नाही, ते अशुभतेचं लक्षण आहे. अच्छा. बर. येस, इट इज, दिस इज प्रॅक्टिकल व्हॉट आय एम टीचिंग. होय. होय. बरोबर आहे. मग आता होय. शुभ ग्रह आपण बघितलं तर चंद्र, बुध, शुक्र आणि गुरु. गुरु. हो. म्हणजे काय? तर देवालय, बरोबर. परमेश्वराचं ठिकाण. मग आता आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं, बाबा शुभ ग्रहाची व्याख्या सांग, बघा मी तुम्हाला पॉइंट टू पॉइंट सांगतो की शुभ ग्रहाची व्याख्या सांगणे
याला आधार आहे की नाही मॅडम? हो सर, बरोबर आहे. तर शुभग्रहाची व्याख्या आपल्याला सांगता आली नाही तर आपण कसले ज्योतिषी? मग वाह होईल. वा. मग वाह होईल ना, आपलीच वाह होईल आहे. नाही नाही, आम्हाला परीक्षेला हे आलेलं आहे. म्हणजे मी हे जे सगळं सांगतोय तुम्हाला, हे मी कोणाकडून तरी शिकलोय. म्हणजे असं काही हे नाही आहे. बरोबर पण आहे ना. तिथे कोणी विचारलं तर सांगता तर आलं पाहिजे ना आपल्याला. डेफिनेटली सांगता आलं पाहिजे. हम्म, व्याख्या काय आहे? व्याख्या इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे सर. व्याख्या प्लस न व्याख्यान, बघा असं आहे. व्याख्या बरोबर प्लस आहे. न म्हणजे व्याख्यान. म्हणजे तुम्ही जे काही सांगणार आहात त्याची व्याख्या काय? कुलकर्णी बरोबर. मॅडम हो सर. काय आलं? हो सर. नाही, नाही. मॅडम बोलत होत्या म्हणून मी थांबले होते. बरं ठीक आहे. हां. भागवत मॅडम बोला. तर आता जो ग्रहस्थिती आहे तसा मंगळ जर तिथेच असेल व्ययात, परंतु लग्नात दुसरा कुठला तरी ग्रह असेल, तर मग अशा वेळेस ते राकेश वगैरे जेव्हा मंगळावरून पण जातील, मग लग्नावरून पण जातील, तर मग कसा तेव्हा विचार करायला? तेव्हा विचार म्हणजे जर समजा त्या ठिकाणी आलं तर डेफिनेटली तुम्हाला पर्टिक्युलर इन आवर्स ऑर इन व्हॉट यू से द डेज तुम्हाला हं. भविष्य सांगता आलं पाहिजे. आता 17 और 18 डेज आपण राहूला नक्की केलेले आहेत. हा. 30 हो. डेज जे आहेत ते 30 दिवस आपण नक्की केलेले आहेत. हं. आता ज्या वेळेला तुम्ही नाडीमध्ये जाता किंवा षष्टांशामध्ये जाता, हा. तर एका अंशाचे 5 भाग केले तर त्या ठिकाणी किती कला होतील बघा. हं. भागिले 5, 60 भागिले 5, बरोबर आहे की नाही? 12 12 म्हणजे 12. मग 12 दिवसाची तर तुम्हाला निश्चित धुकधुक लागेल. हा. 12 कलेची, सॉरी 12 कलेची. मग 12 कला जाण्यासाठी एखाद्या ग्रहाला कालावधी किती लागतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला आकाशामध्ये त्या ग्रहाची स्थिती कशी आहे त्याच्यावरती संपूर्णपणे फलादेश अवलंबून आहे. आणि ती स्थिती कोण ठरवतं? तर सूर्याशिवाय स्थिती ठरत बरोबर नाही. बरोबर. सूर्य द सन इज मेजर प्लॅनेट, हं. मुख्य ग्रह आहे तो. त्याच्या हालचालीवरती सगळी स्थिती ठरली जाते. मला वाटतं कालच मी कोणाला तरी शिकवलं होतं की सावली पाहताना तुम्ही पूर्वेला उभं राहिलात दुपारी 12:44 तर तुमच्या हृदयाजवळ सावली असते. तुम्ही आवर्जून बघा. हा. दुपारी 12:44 जगात कुठेही उभे राहिलात दुपारी, हा. तर तुमची सावली तुम्ही पूर्वेला तोंड असेल तर ती तुमच्या हृदयावरतीच पडते. म्हणजे उजवीकडे डावीकडे पडते. डाव्या बाजूला हृदय असतं ना, असं. हे काही नियम आहेत. असं आहे. ओके. थँक्यू. बरं, तुम्ही बोला. तुम्ही काय विचारत होता तर राहिलं. नेहमी तेवढंच विचार होतं की आता हे आहे हे असं आहेच, म्हणजे मंगळ तिथे आहे, जो लग्नेश आहे तो व्ययात आहेच. पण ह्या बरोबर. आता आपण जे डिस्कशन तुम्ही सांगितलं ते लग्नात कुठला ग्रह नाहीये आणि लग्नेश व्ययात आहे, तेव्हा हे सगळं राकेश वगैरे सांगितलं, जेव्हा तुळेत येईल तेव्हा सावध राहायला पाहिजे. पण हे नक्की. असं असताना शिवाय जर लग्नात ग्रह असेल कुठलाही, हो. की गुरु आहे म्हणा, चंद्र आहे म्हणा किंवा असं, आणि शिवाय मंगळ व्ययात आहेच तिथे, तर तेव्हा कसा विचार करायला पाहिजे असा माझा प्रश्न. सांगतो. कसं असतं की पापग्रहांची वृत्ती हम्म. वृत्ती ही कधीही बदलत नाही. हा. कळलं? हा. कधीच नाही. ते त्या शुभग्रहाला त्रास देण्यासाठी जन्माला आलेले असतात. हा. आणि शुभग्रह हा पापग्रहाला सुधारवण्यासाठी आलेला असतो. हा. कळलं? असं आहे. म्हणून त्या ठिकाणी शुभग्रह म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा शुभग्रह हा गुरु आहे. आज शुभग्रहाबद्दल जास्ती बोलतोय कारण का की गुरु आहे. हा गुरु नशिबाने चांगला असेल तर तुमच्या नशिबात अडथळे येत नाहीत. मग मी मागे सांगितल्याप्रमाणे तो बरोबर. धनत्रिकोणात असू द्या, मोक्ष त्रिकोणात असू द्या, धर्म त्रिकोणात असू द्या का काम त्रिकोणात असू द्या, पण तो त्या ठिकाणी पूर्ती करतो कारण तो गुरु आहे. कळलं? गुरुचं काम आहे पूर्ती करणे, प्रोव्हाइड. द प्लॅनेट इज प्रोव्हाइडिंग यू समथिंग प्रोव्हाइड. बरोबर आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन काय की कोणावरून कोणता ग्रह झाला, तर सहसा गुरु ज्या वेळेला गोचरीने
पापग्रहावरून जाणार असेल तर हम्म. तो थोडासा भयभीत होतो हम्म. आणि त्याला त्या ठिकाणी तर त्याचा मित्र कोण आहे तर मंगळ त्याचा पापग्रह मित्र आहे. हा. मग मंगळ गुरुची युती असेल तर नीचभंग राजयोग होतो. हम्म. पण शनी बरोबर नीचभंग राजयोग होत नाही, बरोबर. नाही का? हम्म. मग हे सगळे मुद्दे जे आहेत ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. हो. कळलं? हो. म्हणून प्रत्येक ग्रहाला तर मी तुम्हाला शुभग्रहाचं जे कार्य आहे ते सांगितलं. चंद्र आहे, शुक्र आहे, बुध आहे. कळलं का? हा. असं आहे. मग डर्टी माइंड इज डर्टी माइंड. गुलशन हम्म. ग्रोव्हर ह्याचं वृश्चिक लग्न आहे, त्याच्या हम्म. तोंडी डर्टी माइंड हा नावाचा उच्चार आला होता की नाही? हो. मग तो डर्टी माइंड इज डर्टी माइंड, तर तो वृश्चिक आहे. हा. असं आहे. मग तर त्याच्यासोबत असणारा ग्रह हा कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे बरोबर. जीवन. बरं, आता पुढे बोला आणखी काय? सर मी बरं, आता आपण विचारू? हा बोला बोला मॅडम. सर आता आपण जी कुंडली घेतली आहे त्याच्या मूळ कुंडलीमध्ये हा. शनी चतुर्थ स्थानात स्वराशीतच आहे मूळचा बरोबर. काय. हो. आणि त्रिशांश कुंडलीमध्ये वर्गोत्तम लग्न पडल्यामुळे त्याच्या पण चतुर्थ स्थानात पापग्रह पडलेला आहे मंगळ. आत्ताच्या हो. पोझिशनला 65 सालात जन्मलेला माणूस हा 58-59च्या जवळ आलेला आहे आणि गोचरीचं भ्रमण शनीचं चतुर्थ स्थानातूनच चालू आहे. बरोबर. चतुर्थ स्थानामध्ये त्रिशांशामध्ये मंगळ सुद्धा आहे. अशा बरोबर. वेळेला शनी मंगळ एकत्र आल्यामुळे या व्यक्तीला वास्तू संबंधी म्हणजे चतुर्थ स्थानासंबंधी अरिष्ट भोगावं लागेल. हो. की शनीची दृष्टी लग्नावर पण आहे आणि फक्त शनीची दृष्टी लग्नावर आणि मंगळाची दृष्टी आपण 7वी 8वी धरली तर अर्थस्थानावर असं बघितलं तर ह्याला आरोग्याच्या दृष्टीने खर्चिक काम करणारं असे असू शकतं का सर? सांगतो. कसं आहे की कुठल्याही स्थानावरून आपण 12 प्रश्न विचारत घेतो. हा. आता चतुर्थ स्थान म्हणजे आई पण होऊ शकते. हो. कदाचित काही काही लोकांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगतो. हा. आता एखाद्या वेळेला आई आजारी पडली हा. तर आपण भावनिक होतो त्यावेळेला, कारण ते भावनात्मक हाऊस आहे. हा. इट इज रिलेटेड विथ द इमोशनल. हो. बरोबर आहे? होय. मग त्या भावनेपोटी आपण आपल्या आईला खर्च करायला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि खर्च होतो. बरोबर आहे? हो. आता अशा वेळेला जर समजा ती खर्च करून पण ती गेली तर आपला खर्च वाया गेला. हा. बरोबर आहे की नाही? होय. म्हणजे फुकट गेला. बरोबर आहे? आता त्यावेळेला चतुर्थ स्थान म्हणजे वाहन. हा. आता जर वाहनाला आग लागली, अपघात झाला, चोरीला गेलं तरी सुद्धा चतुर्थ स्थानाचं दुःख उपस्थित राहिलं की नाही? होय. मग बऱ्याचशा घटना ज्या आहेत मॅडम त्या अशा तऱ्हेच्या होऊ शकतो. यदा कदाचित सरकारची नोटीस ही चतुर्थ स्थानामध्ये शनी असल्यामुळे येऊ शकते, जप्ती येऊ शकते. आजच एक घटना आहे की तो मालक म्हणाला मी तुझ्यासाठी जप्ती आणेन. आत्ता दुपारी 5 वाजताची गोष्ट आहे, संध्याकाळी. कारण चतुर्थ स्थान दूषित झालेलं आहे. मालकाने सांगितलं की तुम्ही इथे राहत नाही, मला पूर्ण हक्क आहे, कारण का माझी इमारत आहे, बिल्डिंग तुम्हाला. दादरला मेन हनुमान मंदिर आहे ना, विसावा हॉटेल, त्याच्या बाजूची बिल्डिंग आहे की तुम्ही राहत नाही, मी तुमचं नोटीस पाठवून तुमची खोली ताब्यात घेणार. आणि आज 1.5 कोटीची खोली आहे, म्हणजे खोली चाळ नाहीये, इमारत आहे. मग असे प्रश्न पण येऊ शकतील की नाही? बट इट इज रिलेटेड द 4th हाऊस. त्याचा संबंध 4थ्या स्थानाशी. मग तिथे पर्टिक्युलर एखादं दुःखच होईल का? तर त्या जातकाची स्थिती काय आहे त्याच्यावरती दुःख अवलंबून आहे. मी तुम्हाला आईचं दुःख सांगितलं, वाहनाचं सांगितलं, राहत्या घराचं सांगितलं. त्या ठिकाणी चतुर्थ स्थान हे सुखासाठी बघितलं जातं. तर सुखामधून दुःखात जाणं, दुर्गती होणं, अशा गोष्टी पण होऊ शकतील. हो सर.
हो, कळलं. म्हणजे चतुर्थ स्थानाचे हे सगळे आपण तपासून बघायचे. येस. ते आता दृष्टीचा त्यानंतर कधी कधी कसं असतं मॅडम, की चतुर्थ स्थानाचा कारक ग्रह जो आहे तो चंद्र आहे, कारण तो मातेचा कारक आहे ना, हो, आणि अंतर मनाचा कारक आहे, मनाचा कारक आहे. मग त्या मनावरती पण काही वेळेला आघात होऊ शकतो. म्हणजे मनापासून पण दुःख तयार होतं की नाही, होय. मानसिक दुःख ज्याला आपण म्हणतो, मनापासून म्हणजे मानसिक दुःख. मग घटना बऱ्याच प्रकारच्या होऊ शकतात, होऊ शकतील. हा. तर त्याचं पर्टिक्युलर त्या ठिकाणी आपल्याला वर्णन करता आलं पाहिजे, की तुला ह्या कालावधीमध्ये अशी अशी दुःख येण्याची शक्यता हा. आहे. आपण सूचना देऊ शकतो. बरं, हो, दुसरी सर. गोष्ट की समजा सूचना नाही दिल्या आणि दुःख घडल्यानंतर, म्हणजे एखाद्याला बँडेज करायचं म्हणजे काहीतरी खरचटले म्हणून बँडेज करायचं आहे ना, हो. तर त्याच्या अगोदर काय डॉक्टर सांगत नाही की मोटरसायकल हळू चालव, हा, कारण त्याचा संबंधच नाही या गोष्टीशी. संबंध ज्योतिषाचा आहे, की बाबा तुझ्या जीवनामध्ये अशा अशा घटना चतुर्थ स्थाना संदर्भात होण्याची शक्यता आहे, त्यावेळेला थोडस जपून राहा. हो सर, कळलं. नजर हटी और घटना घटी असं आहे. हो. कळलं. बरं, पुढे आणखी काही, आता पुढे जायचं आणखी व्यवस्थित सगळ्यांना कळलं का? इत्यादी ग्रह पण कळले का तुम्हाला? आवर्जून त्रिशांश पाहायचा असेल तर विवाह झाल्यानंतरच्या घटना पहा. विवाह झाल्यानंतर काय काय लोकांच्या जीवनात आनंद राहतो बादला आणि भलतंच काहीतरी तयार होतं. विचारा. सर, आता बोला. इथे मूळ पत्रिकेमध्ये चंद्र गुरु अष्टमामध्ये आहे हम्म. आणि त्रिशांश मध्ये गुरु चंद्र रवी अष्टमामध्ये आहे, सॉरी षष्ठामध्ये आहेत. नाही, आता बघा, म्हणजे एक मिनिट. राशीमध्ये म्हणजे एक अग्नितत्व विषम राशीमध्ये आहे, हे पण विषम राशीमध्येच आहेत मूळ बरोबर कुंडलीतले. आहे, कारण का वृश्चिक लग्नाला विषम राशी अष्टमातच येते. अष्टमातात येते. मग हा. यांचं फळ कसं राहील षष्ठ स्थाना संदर्भात? मग षष्ठ स्थाना संदर्भामध्ये षष्ठामध्ये गुरु, रवी आणि चंद्र असे 3 ग्रह आहेत, बरोबर आहे? हो. हा. आता हे 3 ग्रह एकमेकाचे मित्र आहेत की नाही? हो. हो. बरं. त्यामध्ये गुरु हा राजाला पण सांभाळेल आणि राणीला पण सांभाळेल. चंद्र म्हणजे राणी, हो. हो. रवी म्हणजे राजा, हो. आणि गुरु म्हणजे त्यांचं भाग्य निर्माण करणारा प्लॅनेट. आता ह्यांच्यावरती आक्रमण कोण करेल? तर जो पापग्रह असेल तो करेल, बरोबर आहे. आता हा तिथे मेष रास आहे. हो. मेष राशीमधून त्या ठिकाणी मेष राशीतच एखादा ग्रह येईल. तो कोण येईल? एक तर अगोदर राहू येऊन गेलेल्या त्यावेळेला ह्याचा जन्म झाला नव्हता, नव्हता. हा. बरोबर आहे. हो. मिथुन इथला शनी आहे, त्याला तो मेषेत होता तेव्हा ह्याचा जन्म झाला नव्हता. नव्हता. कळलं की नाही? मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये, सॉरी, कुंभेला शनी आहे तो, म्हणजे त्यावेळेला शनी येणार आहे, हो. तेव्हा ह्याचं वय काय असेल? 11, 12, 1, 9 वर्षाचं, 8 वर्षाचं. हो. मग त्या 8-9 वर्षाला लागू पडणाऱ्या घटनाच होतील. अच्छा. हा, वयाचं फार महत्व आहे. हा, महत्व आहे. बरोबर आहे. बरोबर आहे सर. कळलं का? वयाचं हे आहे, म्हणून तुम्हाला एंटायर कुंडलीचं जे फिगर्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नाही का? बरोबर आहे सर. त्याची पोझिशन, फिगर्स म्हणजे पोझिशन, ते एका राशीत आहेत, नो डाऊट. हो. कळलं का? असं आहे. हो सर, आलं लक्षात. म्हणजे तिथे घटना म्हणजे शनी होणाऱ्या, ज्या वेळेला याच्यावरती येईल, आता शनी घटना घडवून आणेल. मेष राशीचे नियम असे आहेत मॅडम, सांगतो तुम्हाला. ज्यांचा कोणाच्याही व्यक्तीचा ग्रह मेषेत आणि वृश्चिकेत असेल तर जातकाचं नशीब हे लवकरात लवकर कार्याला सुरुवात करते. नशीब, मी म्हटले, पण तो आपली सेवा
लवकरात लवकर सुरू करतो. सेवा म्हणजे सर्व्हिस, हम्म. हे नियम आहेत. आता इथे ह्या जातकाची कुंडली रवी, गुरु आणि चंद्र आहेत की नाही, म्हणजे हो. मेषेत आहेत की नाही, हो. लग्न वृश्चिक आहे की नाही, हो. वृश्चिक लग्नाचा, वृश्चिक राशीचा, मेष राशीचा, मेष लग्नाचं सगळं कार्य जीवनामध्ये एका वयाच्या अनुसरूनच सुरू होते. हो. कुलकर्णी मॅडम, काय म्हणायचं तुम्हाला? सर हे युट्यूबवर टाकणार आहे तुम्ही? नाही. नाही. ठीक नाही, टाकणार आहे पण आता नाही. आहे. नाही माझं ते थोडा नेटचा प्रॉब्लेम झाला ना, नाही. म्हणून गेलं मधलं. नाही, कुठे गेलं? आता होतात तुम्ही. मला ऐकून नव्हतं येत. ठीक आहे, बरं. आता लक्षात आलं. आता दुसरा आणखी कुठला ग्रह आहे तुम्हाला तुमची कुंडली ठरवायची आहे याच्यावरून? मग- हम्म. मंगळ आहे. मंगळ येईल. मग केतू मंगळ कुठल्या चालेल. कुठल्या याच्यामध्ये आहे झोडियाक मध्ये पहा. मंगळ कोणत्या इकडे राशी? तर तुळेत आहे मूळ याच्यामध्ये, आणि एक इथे मिनिट. कुंभेला आता आले. आता तुळेत आहे ना. आता हा. तुळेतला मंगळ जो आहे तो 12व्या स्थानात आहे, तो लग्नेश म्हणून आहे. हो. बरोबर आहे. आता हो. एक आणखी लक्षात घ्या, हम्म. जेव्हा एखादा ग्रह लग्नेश म्हणून हम्म. तूळ राशीत, ही सौख्याची रास आहे, हा. तर त्याच्या जीवनामध्ये त्याचं जे आंदोलन आहे हे सौख्या सुखा संदर्भातच होणार, हे ठरलेलं आहे. अच्छा. म्हणजे यदा कदाचित सुखाकडे दुर्लक्ष करणं किंवा सुखामध्ये बाधा येणं, सुखामध्ये दुःख तयार होणं, हे जेव्हा असे प्रसंग आपण पाहतो तर तुम्ही आवर्जून तुळेतला मंगळ, वृषभेतला मंगळ तपासून पहावा. बरोबर आहे सर. कळलं? हो सर, बरोबर. कळलं. हे काही खूप नियम छान महत्त्वाचे. सांगितलं सर तुम्ही. सर, हा, बोला. आता जसं तुम्ही म्हणालात की गुरुचं काम काय आहे, तर हो. कालांतराने तरी पापग्रहाला सुधारणे. जेव्हा बरोबर. गुरु मंगळासारखा ग्रह हा. शुक्रासारख्या डेलिकेट राशीत जाऊन बसतो आणि वैवाहिक सुखात किंवा इतर काही सौख्य विषया ह्याच्यामध्ये तो बाधा आणतो, तेव्हा काय 5 राऊंड झाली म्हणजे 60 गाठी. त्याच्यानंतर तरी अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुच्या सानिध्यात असल्यामुळे किंवा गुरुची भ्रमंती 4-5 वेळा झाल्यानंतर ह्या लोकांच्या सुखाच्या व्याख्या बदलतात का? बघा, व्याख्या बदलण्यासाठी एक तर मनुष्य एज्युकेटेड पाहिजे. हा. एखादी व्यक्ती जर एज्युकेटेड नसेल, हाऊ टू ट्रीट, हाऊ टू टॉक, हाऊ टू स्पीक, हे जर ज्याला माहिती नसेल तर जन्माला जसा आला तसा तो कर्माने गेला. गुरु हा मुख्यतः एज्युकेटेड रिलेटेड आहे, एज्युकेशन रिलेटेड आहे. तो एज्युकेटेड फॅमिली मधला आहे. म्हणजे गुरुचा जो समूह आहे तो लिटरेचरशी संबंध येतो, म्हणजे शिक्षण. आता त्या ह्याच्यातून मनुष्य, आता आमच्या वर्गामध्ये किंवा आम्ही शाळेत होतो तेव्हा त्या वेळेला सगळीच लोक पुढे गेले असतील असं नाही, पण माध्यम गुरु होता. माध्यम कोण होता? तर गुरु होता. गुरुने गुरुचा प्रयत्न केला. जसं की मी 1956 साली शाळेमध्ये होतो, त्यावेळेला आमच्या अगदी ज्या काही मास्तरीण मॅडम होत्या, आता आम्ही मास्तरीण म्हणायचो, तर त्या सर्व ब्राह्मण कुटुंबातील होत्या. ब्राह्मण कुटुंबाने भरपूर शिक्षणासाठी लोकांना दिलेलं आहे. त्यावेळेला पहिली स्त्री की जी विद्यासाठी निघाली, तिने अभ्यास केला, तिने शिकवणी केली, तिने बीएमसी मध्ये नोकरी केली, बऱ्याचशा हायस्कूलमध्ये केल्या, कॉलेजमध्ये केल्या, पण सगळीच मुलांनी ते घेतलं का ज्ञान? नाही घेतलं, कारण त्यांचं ते नशीब नव्हतं.
ज्याच्या नशिबात होतं त्याने ते घेतलं, नव्हतं नशिबात त्याने नाही घेतलं. कळलं? हो सर. पण शेवटी शिक्षक हा त्या ठिकाणी अशा माध्यमातून तो आलेला आहे, तो शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण किती लोक त्याचं शिक्षण स्वीकारतात, नाही का? मग तसंच जर कुंडलीमध्ये मूळचे योग चांगले पाहिजे, मूळचे योग जर चांगले, परत सांगतो मॅडम, दुःख छोटी मोठी ही येतच असतात. आपला विषय आहे की केव्हा दुःख येतील आणि कोणत्या तऱ्हेचं येईल. जेव्हा इथे मूळ स्थानामध्ये रवी, गुरु आणि चंद्रासारखा ग्रह आहे, ते षष्ठ स्थान आहे. तिथे एखादा ग्रह गोचरीने जाणार असेल तर तो कष्टच देणार आहे, तो आनंद देणार नाही. आनंद कोण देईल? त्याच्या तोडीचा ग्रह म्हणजे बुध आहे, शुक्र आहे, चंद्र आहे, गुरु आहे, हे समर्थक ग्रह आहे. हो सर. तरच तुम्ही अपेक्षा करू शकता, नाही तर नाही करू शकत. सर पण इथे हो, कळलं शनी सर. थँक्यू. सॉरी थँक्यू सर मॅडम. शनीच्या मानाने शुक्र जास्ती लवकर येईल ना या गुरु, रवी आणि चंद्रावरती? तो तर प्रत्येक वर्षी येईल. हा मग शनी त्या प्रत्येक वर्षी वेळेला येणार त्याला नाही. त्या वेळेला त्याला सुखाचा अनुभव होईल असं आपण म्हणू शकू ना? हो, पण तो किती क्षणिक आहे ना, त्याचा हो क्षणिक आहे, म्हणजे क्षणिक आहे ना. पिरियड फार कमी आहे तो. नक्की. कसं असतं मॅडम, बघा आता तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात, तुम्ही नेहमी उदाहरण देता. ऐकावं तो कोणाचं ऐकावं, तो सुशील कुलकर्णीचं ऐकावं. हो भाऊ तोरसेकर ऐकावेत. भाऊ गणगौर वारले का परवा. हो हा, मग आता सुशील कुलकर्णीचं जेव्हा आपण एखादं व्याख्यान ऐकतो तर कधी मी अर्धवट सोडत नाही, कारण मुद्देसूद असतं. हो मग ते मुद्देसूद कोणाकडे आहे? तर ज्ञानाकडे आहे. बरोबर आहे सर. आणि ती शनीची राशीचा माणूस आहे. तो तशाच तऱ्हेने वर्णन करतो आणि चांगल्या बातम्या आणतो, म्हणून ते चॅनल जास्ती चालतं अॅनालायझर. हो सर बरोबर आहे. मग शुक्राचा जो काही भाग असतो तो 3 मिनिटाचं गाणं असतं, हो रोमॅन्टिक 3 मिनिटाचं 4 मिनिटाचाच रोमांस असतो, त्याच्या पलीकडे नाही. तर शुक्र हा लिमिटेड आहे, बरोबर आहे. गुरु हा लिमिटेड नाहीये, अनलिमिटेड आहे. हम्म. कळलं? गुरु पथदर्शक आहे, बरं, वाट आता दाखवतो. आपण जायचं नाही जायचं तुम्ही तुमचं ठरवा, है ना? आता ज्या राशी रिकाम्या आहेत, उदाहरणार्थ भाग्यस्थान रिकामा आहे, त्याच्यामध्ये पण गोचरीचा ग्रह येऊ शकतो. नाही हो येऊ शकत का? तर हो त्यावेळेला सर. आपल्याला काय करायचं आहे की लग्नबिंदू किती अंशाचा आहे. तर आता वृश्चिक लग्न हे किती अंशाचं मुळात आहे ते आपल्याला शोधलं पाहिजे. हम्म. कळलं 28. का? हम्म. 28 अंशाचं आहे. तर त्या हो. ठिकाणी यदा कदाचित ती रास लुप्त होईल, कुठली कर्क रास. हम्म. पण तरी सुद्धा 28 अंश तिथे उपस्थित असतील, तर त्यावेळेला बघा, वाक्य परत ऐका हा. त्यावेळेला त्या ठिकाणी जेव्हा स्थानांतर म्हणजे राशी बदलणारा ग्रह जो पापग्रह असेल, तो त्या पर्टिक्युलर हाऊसला त्रास देऊन जाईल. कारण लग्न 28 अंशाचं आहे, भाग्यस्थान पण 28 अंशाचं आहे, आणि यदा कदाचित ते त्याच्यामध्ये लुप्त पण झालं असेल. जर भाग्यस्थान लुप्त झालं तर 12वं स्थान पण लुप्त होतं. जर भाग्यस्थान लुप्त झालं तर पराक्रम स्थान पण लुप्त होतं, आणि तसं षष्ठ स्थान पण लुप्त होतं. बरोबर आहे सर. असा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे 28 अंश हे ठाम आहेत. हो त्याच्या इन बिटवीन कुठेही ग्रह प्ले करत असेल तर सगळ्या ठिकाणी जर तुम्ही अंश जर चेक केले तर बघा तुम्ही 27, 28, 29, 27, 28, 29च्याच दरम्यान येणार. मग त्याच्यावरती त्रिशांश हा 12ही स्थानांना 27, 28चाच ऍव्हरेज असेल. आता हे कळणं गरजेचं आहे. हे थोडस डिफिकल्ट वाटतंय काही लोकांना. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे?
हो सर, बरोबर बोलला. काय ते चूक असेल ना माझं? नाही काय चूक नाहीये. उगाचच बरोबर आहे. ते भाग्यस्थान लुप्त होणार. हा, काय म्हणता? भाग्यस्थान लुप्त होणार, मकर रास लुप्त होणार, कर्क रास. हे पण नियम पाहिजेत ना माहिती आपल्याला. हो हो. लुप्त होणारी स्थानं कोणती आहेत असं आहे. म्हणजे तिथे ते स्थान आहे, ते आबाद आहे, पण तिथे एखादा ग्रह जर त्या अंशाला पर्टिक्युलर स्पर्श करेल, जो पापग्रह असेल, कारक ग्रह असेल, राहू केतू शनी, कळलं? म्हणून जो राशांतर करणारा ग्रह असेल, आणि राशांतर म्हणजे बघा परत सांगतो, राहू केतू हे आगमन आहे, निर्गमन नाहीये. 28 अंशाला आगमन आहे, नाही का? हो सर, बरोबर आहे. हो सर. मग त्या आगमनाच्या वेळेला आणि शनी निर्गमन, म्हणून ग्रहांची स्थिती, अवस्था, स्थिती म्हणजे त्याची काय पोझिशन आहे ती. काय डोक्यावरून चाललंय का वरून? कळत नाही असं काय आहे? नाही कळतंय सर. आणखी इत्यादी लोक. आता मला फक्त एकच कळतंय सांगायचं सर. इथे, सॉरी, बोला. तृतीयांश कुंडलीमध्ये शनी, नेपच्यून, हर्षल, प्लुटो यांची मांदी अळी आहे. मग हे काय रोल प्ले करतील? हे रोल असे आहेत मॅडम की त्या ह्याच्यामध्ये जर आपण विचार असा केला की हर्षल हा एका राशीमध्ये 7 वर्ष राहिला, 7.5 वर्ष, नेपच्यून 13 वर्ष राहिला, तर त्या 13 वर्षामध्ये तो त्या ठिकाणी काही करेल का, ही अपेक्षा थोडीशी कमी आहे. पण त्या 13 वर्षीच सगळ्या घटना होतील, तर त्यावेळेला तुम्हाला एका अंशावरती जाणं गरजेचं आहे, पर्टिक्युलर एक अंश. पण तिथे घटना काही ना काहीतरी घडत असतात. जसं हर्षल, नेपच्यून हे ग्रह आहेत. प्लुटोने अजून एक राऊंड पूर्ण केलेलं नाही. हर्षल 20 वर आहे, नेपच्यून 24 वर आहे. हा, मग त्याच्या अंशावरती जेव्हा एखादा ग्रह स्ट्रोक करेल, त्यावेळेला तो स्ट्रोक जो आहे तो त्या ठिकाणी लागेल. परत सांगतो, हर्षल मोठे स्ट्रोक करेल. आता हर्षलच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर आज पाकिस्तानमध्ये जे काही इलेक्शनचे मोठे काही घटना घडलेल्या आहेत, इमर्जन्सी किंवा आणखी काहीतरी येणार आहे, त्याच्यामध्ये मार्शल लॉ येणार आहे. आता जेव्हा असे काही लॉ तयार होतात तर ते हर्षलकडे जातात, मग तिथे शनी काम नाही करत. मार्शल लॉ येईल ना, मग ते हर्षलचं भाग आहे. हर्षल सुद्धा तुम्हाला हे देतो, काही परिणाम तर नक्की देतो. हर्षल सगळ्या ठिकाणी परिणाम देतो, नाही देत असं काही भाग नाही. पण मुळामध्ये हर्षलचा एक वेगवेगळा भाग आहे. हर्षल खरं आता जसं AI म्हणून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक सॉफ्टवेअर आलेलं आहे, तर ते हर्षलच्या अखत्यारीमध्ये आहे. हे विचार कोण करू शकतो? तर हर्षल करू शकतो. हर्षलची कृती अतिशय भिन्न आहे, हर्षलचे विचारच भिन्न आहेत. हर्षल हा मुळामध्ये हायर टेक्नॉलॉजीचा कारकग्रह आहे, सायकल दुकान नाही. बरोबर आहे. रूढी परंपरांना सोडून असतात हर्षलचे विचार. प्रश्न नाही, म्हणजे ते काही करते, परंपरा वगैरे काही नाही. ते म्हणतात त्यांना ते विचार मान्य होत नाही. मान्य नाही होत. पुरुष मंडळी आणखी कोण काही विचारतच नाही. विचारू का? विचारा ना, का नाही विचारा. हा जो गोचरीचा सूर्य आहे, हा शनिवारी षष्ठात जाईल. मूळ त्याच्या तो दशमेश सूर्य षष्ठात चाललेला आहे. राहूवरती भ्रमण करून तो पुढे जाईल. ते ऍक्च्युअल त्या टायमाला काय कंडिशन जातकाची? पहिली गोष्ट म्हणजे सूर्याची गती ही तुम्हाला माहिती पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट की सूर्य एका त्या त्रिशांशामध्ये किती कालावधी घालवेल, बरोबर आहे. जेव्हा समजा शनीवरून, जो शनी मूळचा कुंभेचा आहे आणि आता सूर्य कुंभेमध्येच असेल, तर त्यावेळेला सूर्य एक अंश चालण्यासाठी 1 दिवस घेईल. मग त्या एका दिवसामध्ये तो दशमाधिपती आहे,
मग दशम स्थानासंदर्भातीलच आपल्याला विचार करायचा आहे. त्याचा लॉर्ड कोण आहे, स्थान कोणतं आहे, त्याच्यावरून आपल्याला ते विचार जे आहेत ते मांडायचे. म्हणजे दशम स्थानाचा अधिपती वृश्चिक लग्नाला हा सूर्य आहे की नाही बघा, हो आहे. आहे ना. मग तेव्हा सूर्यापासून होणाऱ्या घटना, प्रत्येक ग्रहाला प्रत्येक कॅव्हिटी दिलेली, म्हणजे राशी दिलेली आहे. त्या राशीचा तो मालक आहे, नक्षत्राचा मालक नाही. आपण आतापर्यंत जे हे सूर्याचं नक्षत्र, हे केतूचं नक्षत्र, हे बुधाचं नक्षत्र नाही. नक्षत्र लॉर्ड आहे तर तो आपली देवता आहे, पण नक्षत्र नक्षत्र आहे, म्हणून त्याला फिक्स स्टार्स म्हटलेलं आहे. आता नक्षत्राची व्याप्ती 13°20 कला आहे. सांगतो तुम्हाला, मी त्याच्या विषयावरती येतो, व्यवस्थित ऐकून घ्या. नक्षत्राची व्याप्ती किती आहे? 13°20 कला. 20 कला. 13°20 कलेमध्ये 6 ग्रह राहू शकतात की नाही? राहू शकतात. मग ग्रहांची व्याप्ती जास्ती आहे का नक्षत्राची व्याप्ती जास्ती आहे? हु इज द कॅपेबल? ग्रहाची नाही, नक्षत्र कॅपेबल आहे. सॉरी, नक्षत्राची. पिशवीमध्ये 2 किलो धान्य राहतं म्हणजे पिशवी कॅपेबल आहे ना. हो सर. असं आहे, कळलं? मग नक्षत्र इज अ वन ऑफ बॉडी, इट्स अ बॉडी, इज अ कॅव्हिटी. ओके सर. म्हणून त्या ठिकाणी 2 ग्रह एका नक्षत्रात आहेत, हरकत नाही. त्या नक्षत्रांचा फलादेश सुद्धा त्या ग्रहांना मिळेल, पण राशी बिलॉंग्स टू विच प्लॅनेट ही ठरलेली आहे. आणि नक्षत्रांचे जे लॉर्ड आहेत हे केपी पासून सुरू झाले. आलं का लक्षात? हो सर. केपी जेव्हा नव्हतं त्यावेळेला नक्षत्राचा हा अधिपती आहे असं म्हटलं जात नसायचं. राशीचा अधिपती आहे, आणि आजही राशीचाच नियम लागू पडतो. राशी कोणाची आहे? जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मेषेचा शनी असेल तर आयुष्यामध्ये एखादी तरी अशी घटना घडेल की त्याला मेषेच्या शनीचं प्रायश्चित्त करावं लागेल, भोगावं लागेल, हिंसा होईल, हिंसाकारक वृत्ती असेल असं. बोला. नाही सर, तो षष्ठ स्थानात जाईल ना. माझा एक प्रश्न कसा होता, तो शनी सोबत चतुर्थात आहे किंवा वेगळं, आणि तो काल पुरुषात पंचमेश आहे. तो पंचराहूच्या वरतून भ्रमण केल्याच्या नंतर त्याची काय परिस्थिती? मला एक सांगा की नाही, एक मिनिट, राहू मेषेतून जाणार आहे असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, फक्त सूर्य राहूवरून मेषेत जाईल. सूर्य राहूवरून मेषेत जाईल. आता सूर्य पहिल्यांदा एक मिनिट ऐका, 2 मिनिटं. मीन राशीमध्ये तुमचं असं म्हणणं आहे का राहू येणार आहे, रवी येणार आहे असं म्हणणं आहे? हो, आता 11च्या नंतर 12 नंतर 1ला जाईल ना तो. 2 मिनिटं थांबा जरा. अहो, तो जो राहू आणि केतू दिसतोय ना, तो त्रिशांशामधला आहे. मूळचा राहू कुठे आहे? ऋषभेचा आहे. बर. मूळचा राहू ऋषभेचा आहे. बघा, कुंडली चेक करा, पाठवली. हो आहे सर, सप्तमाचा मूळचा. हा, मग आता त्या ठिकाणी जेव्हा सूर्य जाईल तो 14 मे ला जाईल. 14 मे मध्ये त्या राहूचं अंतर किती, म्हणजे डिग्री किती आहे, त्यावेळेला तो सूर्य स्पर्श करेल, त्यावेळेला काही ना काही ती घटना होतील, त्या दशम स्थानाशी संबंधित असतील. अच्छा. त्रिशांशामध्ये परत म्हणजे गफलत होते. मूळचं म्हणून तर मूळ कुंडलीच्या आधारावरती त्रिशांश बनलेली आहे ना. हो सर. मग शुभ राशीतले ग्रह शुभ राशीमध्ये आलेले आहेत, जे समराशीतले ग्रह समराशीमध्ये आलेले आहेत. कळलं का? आता समराशीमध्ये पाप राशी कुठली? तर वृश्चिक. बघा, वृश्चिक आहे की नाही? आणि मकर आहे की नाही? हो, मकर पण आहे. हा लॉजिक लावलं पाहिजे. वाचस्पतीची डिग्री घेऊन काही उपयोग होणार नाही. महेंद्र जोशी, बरोबर आहे की नाही?
धन्यवाद सर. हो हो हो. मला फक्त शंका आली की तो षष्ठ स्थानात जाणार आहे, शनीचं हरकत तेव्हा नाही. दृष्टी राहील त्याच्यावरती, नाही तर नाही ते नाही काय नाही फळ नाही नाही नाही, हरकत नाही. मी काय म्हटलं तुम्हाला, मी स्पष्टीकरण दिलं. मूळच्या ग्रहावरूनच ग्रह जाणार आहे, तेव्हा तुम्हाला फलादेशाचा विचार करायचा आहे. कळलं? हो सर. षष्ठ रवींद्र कुलकर्णी, हा बोला बोला बोला. कुंभेत जाणार राहू. हा हा, राहू कुंभेत नंतर जाईल ना मॅडम, मिनेतून. पण मूळचा राहू मॅडम कुठे आहे? मूळचा राहू ऋषभेला आहे ना. हा, तो वृषभेला आहे. हा, मग त्यावेळेला तिथून रवी जाईल. हा, 30 ह्याला हा 30 मेला. हा, मग त्यावेळेला तिथे तो स्पर्श होईल की नाही? हो. मग मग ते 24 तासाचे त्रास आहेत. हम्म. तुमचा माईक बरोबर नाही. बरोबर नाही. आवाज येतोय. ठीक आहे, बरं, पुढे बोला. कळणं गरजेचं आहे. अहो समजा आता त्रिशांश कुंडली किंवा षोडश वर्ग जर तुम्हाला लक्षात येत नसेल, तर नाडीमध्ये जे देवकिर्लम चंद्रकला नाडी कशी लक्षात येईल? महेंद्र जोशी, कुठे आहात तुम्ही? आहे ना सर. काय वाटलं? नाही, बरोबर आहे. नाही, पण हे बरोबर आहे, मूळ ह्याच्यावरच सगळं आहे ते. हे येस. त्याच्यातनं उत्पन्न झालेले आहेत ते. हा, कारण गोचर आहे ते मूळ ह्याच्यावरनच आपल्याला बघायचंय. सगळ्या गोष्टी आपल्याला, आपला जन्म जेव्हा होतो जातकाचा, त्यावेळेला आकाश जेव्हा काय असतं त्याच्यावरती आपल्या जीवनाची गाथा आहे. जीवनभराचे फलादेश आपण त्याच्यावरतीच नक्की करतो. आणि म्हणून आपण मग केंद्रबिंदू ठरवतो, स्पष्ट लग्न ठरवतो, मग नंतर नवमास त्याच्यातून उत्पन्न करतो. तशाच षोडश आणि षडवर्गामध्ये अनेक कुंडल्या निर्माण करतो, पण मूळ कुंडलीशिवाय ते होणार नाही. आता वृश्चिक राशीमध्ये आपण शेवटचा नवमास बघितला, तो काय? तर तो मीन, बरोबर. नाही का? हो बरोबर. मीन नवमास 26-40 ला सुरू होतो, 30 ला हो. संपतो. मग मीनेला शेवटचा नवमास मीन, हम्म. कर्केला शेवटचा नवमास मीन, हम्म. असं आहे. ते नवमाशाबद्दल झालं. बर, कुबल मॅडम, तुमचं काय मत आहे? नाही सर, छान कळतंय ना आता. मागच्या वेळेस पण तुम्ही शिकवलं, आता अजून म्हणजे छान छान कळतंय आणि समजतंय सगळं. ठीक आहे, आज तर good. गोचर पण लावलंय ना बरंच. ते कुलकर्णी मॅडम त्यांनी गोचरीचे पण प्रश्न विचारले, त्यामुळं अजून क्लिअरन्स झालं ना. आता धनस्थान जे आहे मॅडम, ते धनुराशीकडे आहे की नाही? होय, आहे पुन्हा ना. मुद्दा तोच येतो, त्याच्यामध्ये ग्रह नाहीये. नाहीये नाहीये. बरं, आता त्याच्यामध्ये ग्रह नाही, मग ती विषम रास आहे की नाही? होय. बरं, मग आता त्या ठिकाणी त्याचा अधिपती जो आहे तो विषम राशीत आहे की नाही? मिथून येत आहे मूळ कुंडलीत ना. नाही, मूळ कुंडलीमध्ये मेषेल आहे. नाही ना. हो, मेषेत आहे, ह्याला आहे, त्रिशांशामध्ये मेषेत आहे. हा, आणि त्रिशांश मेष येते आणि मूळ विषम कुंडलीत राशीत. मिथून येते. हा, मिथुन म्हणजे विषम मध्येच आहे ना? होय होय, विषम मध्येच. हा. मग आता अशा वेळेला धनस्थानातून एखादा ग्रह गेला तर हम्म. त्या ग्रहाला त्रास होणार नाही, पण नाही. त्या राशीला, त्या पर्टिक्युलर पॉकेटला त्रास होईल. येस. कळलं का? हम्म. असं आहे. मग रिकामं घर असेल, मगाशी आपण भाग्यस्थानाबद्दल बोललो, होय. रिकामं घर असेल तरी सुद्धा तिथे पर्टिक्युलर एका बिंदूला आल्यानंतर ग्रह त्रास देतो. हे आपल्याला पूर्णपणे आपण जेव्हा अनुभवातून असतो त्यावेळेला माहिती पडतं. पण हे एक टाईप ऑफ एन एज्युकेशन आहे. बरं, ठीक आहे. आता बराच वेळ झालेला आहे. मी आता ओशो झेन कार्ड रीडिंग, ओशो झेन सुरू करणार आहे. आता हे षोडश वर्ग झालं आपलं, मी ओशो टॅरो करणार आहे.
चालेल सर. ठीक आहे. बरं, आणखी कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे किंवा प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. पुरुष मंडळीनो, गप्प बसू नका, तुम्हाला विचारलं पाहिजे. तोडकं मोडकं ज्योतिष शिकून लोकांचं कल्याण होणार नाही. तुम्ही ज्याला फलादेश सांगणार आहात ना, त्याचं नुकसान करू नका. सर मी विचारू? विचारा, नका नाही विचारा. मूळ कुंडलीमध्ये शुक्र ह्याच्यात आहे, कन्येमध्ये लाभात, बरोबर. आणि त्रिशांशामध्ये तो लाभातच आला. मग इथे आपण वर्गोत्तम म्हणू शकू का? नाही, आता वर्गोत्तम झाला तो, पण हा. त्या वर्गोत्तमामध्ये समजा तो कन्येला कन्या आलं असं म्हणायचं तुम्हाला? नाही, दोन्ही ठिकाणी कन्या राशीतच आहे ना शुक्र. ते कन्येला कन्यामध्ये आला असं म्हणायचं आहे ना. कन्येला कन्यामध्ये आता तुम्ही वर्गोत्तम बोलू शकता, पण शुभ वर्गोत्तम आहे तो, हो. पाप वर्गोत्तम नाही. बघा, परत मी अगेन अँड अगेन आय टेल यू की एखादा ग्रह वर्गोत्तम मध्ये तुम्हाला पाप ग्रहामध्ये आला आणि तो वर्गोत्तम झाला, तर त्या ठिकाणी त्याचा फलादेश शुभ होणार नाही, कधीच नाही. जसं अन्योन्य योग आपण पाहतो, आता अन्योन्य योग समजा झाला तर त्या ठिकाणी तुम्ही विचारा, आता कन्या राशीतून तो त्या कन्या याच्यामध्ये गेला तर कुठल्या याला अन्योन्य योग होईल? तर त्या ठिकाणी धनुचा कन्येला, कन्येचा धनुला गेला तर होईल कन्येचा धनुला, हो. अन्योन्य योग होईल? नाही, थांबा, नाही. कसं होईल? नाही म्हणा. आता मग त्या ठिकाणी कुठला ग्रह अन्योन्य योगामध्ये असेल, तो त्याचा लॉर्ड त्याच्यामध्ये आहे, तो त्याचा लॉर्ड त्याच्यामध्ये, मग अन्योन्य योग आहे ना. कन्येचा बुध हा धनुत आहे आणि धनुचा गुरु कन्येत आहे, तर अन्योन्य योग आहे ना. ते आहे ना चंद्राचं परिवर्तन योग, अन्योन्य योग. तेच म्हणतोय ना, अन्योन्य योग कधी होईल? बरं, भागवत मॅडम बोला. तर जसं आता तुम्ही सांगितलं की समराशींमध्ये वृश्चिक आणि मकर ह्या पाप राशी आहेत, आणि आपण जसं इथे या कुंडलीत बघितलं की वृश्चिक लग्नाला आणि वृश्चिक नवमांशाला जर तिथे चंद्र असेल तर याचा अर्थ तो निगेटिव्ह वर्गोत्तम झाला असं म्हणायचं का? नक्की. आता बघा, जर समजा ऐका, जर एखाद्या वेळेला समजा वृश्चिक राशीतला चंद्र आहे, बरोबर आहे, आणि तो वृश्चिक नवमाशामध्येच आला असं तुमचं म्हणणं आहे. आता तो वृश्चिक नाही, एक मिनिट, आपण पहिला नवमाशाबद्दल घेऊया. अनुराधा नक्षत्राचं चतुर्थ चरण हे वृश्चिक नवमाश आहे. मग तो वर्गोत्तम झाला, पण त्या ठिकाणी चंद्राला दोन्ही गोष्टी भोगाव्या लागतील, एक तर वृश्चिक राशीतल्या पण आणि अनुराधा नक्षत्रातल्या पण. तर ते दोन्ही वृश्चिक आहेत ना. मग चंद्र हा त्यातला नीचेचा आहे की नाही? मग त्याने सुखाची अपेक्षा करू नये, मानसिक दुःख हे होणारच. आपलं जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वर्गोत्तम याच्यावरती जे बोलणं झालं, तर त्याच्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे. इथे बरोबर, इथे पॉझिटिव्ह वर्गोत्तम नाही, हा निगेटिव्ह वर्गोत्तम असा म्हणायचा ना का? काय निगेटिव्ह वर्गोत्तम. आणि तोच म्हणजे तेच मी विचारत होते की म्हणजे वृश्चिक राशीत आणि वृश्चिक त्रिशांशात किंवा वृश्चिक नवमांशात किंवा पण जर चंद्र शुभ ग्रह तिथे असेल तर तो निगेटिव्ह वर्गोत्तम होतो आणि रिप्लाय निगेटिव्ह देणार तुम्हाला. बघा, आता असं आहे मॅडम, सांगतो, मेषेला शनी नीचेचा होतो. 3° कलेच्या आतला मेषेचा शनी असेल तो वर्गोत्तम नीच झाला, बरोबर, पण तो नीचच झाला, बरोबर, कळलं का? पण तो जर भरणी नक्षत्रामध्ये जर तृतीय चरणात गेला तर तो नीचेचा असून तो उच्चीचा होईल, पण वर्गोत्तम नाही होणार, कळलं का? कारण मेष राशीमध्ये तुळ नवमाश उपलब्ध आहे, बरोबर. पण एखादा चंद्र जर समजा नीचेचा असेल आणि नीच वर्गोत्तम मध्ये आला तर तो पॉझिटिव्ह थिंकिंग नाही होणार. पॉझिटिव्ह थिंकिंग, बोला. सॉरी, त्याच वेळेस आपण जर असं बघितलं की धनु रास आहे आणि धनु त्रिशांश आहे आणि त्याच्यात गुरु आहे, तर तो चांगल्यातल्या चांगलीच फळ देईल, तो पॉझिटिव्ह वर्गोत्तम. गुरु हा पॉझिटिव्हच आपण सांगितलेला आहे, गुरु पॉझिटिव्ह.
इवन नाही, परत मंगळ सांगतो. जरी म्हटलं धनु. नाही, एक मिनिट परत हा. सांगतो. गुरु निचेचा कुठे होतो? मकरेला होतो, हा बरोबर आहे. आणि मकर हा नवमाशामध्ये आला आरंभी, हा हा तर तो निचेचाच होणार, हम्म तो पॉझिटिव्ह होणार नाही. हा म्हणजे गुरु सारखा ग्रह हा आउट ऑफ द वे जाऊन गेन करणारा प्लॅनेट होईल. हा कळलं? असं आहे. हा मग वर्गोत्तम झाला म्हणून तो चांगला आहे असं नाही, उलट तो त्या पर्टिक्युलर कामामध्ये तरबेज असेल. हा. हे काय मग असेल ते. सर मग अशा वेळेला गुरुचा मार्केश म्हणून वगैरे विचार करायचा की नाही? नाही, मारक हा जो भाग आहे ना, हा धनस्थानामध्ये आपण विचार करू शकतो. हो मूळ कुंडलीतलं धनस्थान. आता वृश्चिक लग्नाला मार्केश कोण आहे? तर शुक्र आणि गुरु हे मार्केश आहेत, हो नाही का? हो बरं, आता त्याचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला. हम्म. वृश्चिक लग्नाची जी व्यक्ती असेल हम्म. त्याच्यामध्ये धनस्थानामध्ये रास कोणती आहे? गुरुची आहे. हो तर वृश्चिक लग्नाच्या पर्टिक्युलर व्यक्तीचं शुक्राशी आणि आपल्या संततीशी जमत नाही. 100% बरोबर सांगितलं सर तुम्ही. अगदी अगदी बरोबर आहे सर. 100% अगदी बरोबर आहे. हे नियम आहे. हो मी भविष्य सांगत नाही, मी नियम सांगतो. वैचारिक मतभेद राहतातच. अगदी बरोबर आहे. हा, कारण त्या वृश्चिकेकडे तेवढं डोकं नसतं की त्या ठिकाणी त्या धनुराशीच्या गुरुला सांभाळणं. हो त्याचे विचार भिन्न असतात, भिन्न ऍडव्हान्स असतात. असतात. असं आहे. आता पुढच्या वेळेला आपण धनु लग्न घेऊ तेव्हा तुम्हाला सांगू. हो सर असं चालेल. आहे. म्हणून डिफरंट झोडियाक मध्ये डिफरंट पॉलिसीज आहेत. हम्म. कळलं? ठीक आहे, आता वेळ झालेला 9 वाजलेले आहेत. हळदणकर मॅडम, तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे? हो सर. बोला. सर मला एक विचारायचं होतं. बोला ना. असंच म्हणजे आता म्हणजे शनी पापग्रह आहे, तर तोही जरी वर्गोत्तम झाला तरी जर त्या लग्नाला शुभ नसेल तर तो अशुभच धरायचा का? नाही, आता मला मॅडम सांगा की कुठलं लग्न असेल, आपण याच्यावर चर्चा करूया. समजा वृश्चिक लग्नच आहे. ओके, फाईन. आणि त्याच्यामध्ये शनी असं तुम्हाला म्हणायचं आहे, हा बरोबर आहे? हो एक तर पहिली गोष्ट म्हणजे ती रास कोणाच्या मालकीची आहे? तर मंगळाच्या. हो हो सर. बरोबर आहे. हा, आता असा हा शनी 1900 आत्ताचा जो काळ आहे 87 जवळचा, त्यावेळेला त्याच्यामध्ये होता 86-87 जवळपास. हा बरोबर आहे, हा आत्ताचा. त्याच्यानंतर 30 वर्षांनी 2007 साली 8 साली. मग आता अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये मंगळाची आंदोलन होणार म्हणजे होणारच. का? तर शनी मंगळाच्या राशीत बसलेला आहे. आता जेव्हा आपण एखाद्या बस स्टॉपला उभं राहतो किंवा एका छताखाली असतो, तर ते छत कुठल्या मालकाचं असतं? हो सर बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये वृश्चिकेचा शनी, मेषेचा शनी, ह्याच्यामध्ये तुम्हाला फलादेश मंगळाचाच जास्ती करून अनुभवास येतो. हा असं आहे. हो सर. प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? हो सर, मला वृश्चिकेचा नव्हतं शनी, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही राशीमध्ये वर्गोत्तम झाला शनी त्या कुंडलीला. सांगा ना मला तुम्ही. मिथुनेला झाला समजा वर्गोत्तम. मिथुनेला वर्गोत्तम, मिथुन राशीला जो मिथुन नवमाश आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, तर तो हा वर्गोत्तम होईल. हो बरोबर आहे. मिथुन हो त्रिशांशामध्ये पण तो वर्गोत्तम होईल. पण पहिली गोष्ट म्हणजे शनी हा पॉझिटिव्ह फल देणारा आहे का? त्रिशांशामध्ये आपला हा कारक ग्रह तो आहे. म्हणजे हो दुःख सर. देणारे ग्रह कोण आहेत? राहू, केतू, शनी. हो सर. कळलं? मग हो अशा सर. वेळेला समजा मिथुनेला मिथुन आपण जर म्हंटल, तर त्या ठिकाणी तो मिथुनेचा, आता त्यामध्ये बघा तुम्ही 3, 7, 11 ह्या राशी येणारच. हो सर. 5 येणार नाही, कारण 5 मध्ये ग्रह येत नाही. नाही. जर मिथुनेचा शनी असेल तर 3, 7, 11 हो येईल सर. की नाही? मग त्या हो ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं पाहिजे. तर या राशीमध्ये जरी शनी उंचीचा झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुळेचं दुःख असेल. 1, 3, 5, अच्छा 7
तुळेचं दुःख असेल. हो सर, म्हणजे असा विचार करायचा असं. नक्की. शेवटी त्रिशांश कुंडली हे गुलाबजाम नाहीये, लक्षात घ्या. नाही नाही, त्रिशांशाचं नाही, मला ते नवंशात वर्गोत्तम असं ते मग हरकत नाही. मग नवमास सांगा मला, तुम्ही कुठल्या राशीचा, मी सांगतो तुम्हाला तेच स्पष्टीकरण देत. आता विचारलं ना तुम्हाला शनीचं की मिथुन राशीचा मिथुन नवमांश मिथुनेचा वर्गोत्तम. शेवटचा नवमास मिथुन. ज्या वेळेला मिथुन राशीमध्ये 26°40 शनी असेल, तर त्यावेळेला तो मिथुन नवमाशामध्ये असतो. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं पुनर्वसू नक्षत्राचं 3रं चरण. हो सर. गॉट इट? हो सर. असं आहे. मग ठीक आहे, हळदणकर मॅडम, कॅरी ऑन. तर हा. आज आपल्याकडे त्रिशांशावर तुम्ही दुसरं लेक्चर घेतलं. खरं तर ज्योतिषशास्त्राचा हा अतिशय मूळ गाभा आहे की येणारं दुःख समजून घेतलं तर आपल्याला त्या दुःखासाठी पूर्वतयारी, इन द सेन्स आपल्याला काय अवॉइड करायला हवं आणि काय करायला हवं, या दोन्ही गोष्टींची तयारी आपल्याला त्रिशांश कुंडली करून देते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही पहिलाच इंट्रोड्यूस केलात की मूळ कुंडलीमधून त्रिशांशात येणारे ग्रह हे समराशीतून समराशीत येतात आणि विषम राशीतून विषम राशीत येतात. हे त्रिशांश कुंडलीचं सगळ्यात महत्वाचं हे. त्यानंतर दुःख कशाने निर्माण होतात, तर पापग्रहामुळे. मग कक्षेच्या बाहेर असणारे ग्रह म्हणून राहू, केतू, शनी, मंगळ या ग्रहांचा, आणि हे पापग्रह आहेत. या पापग्रहांचा विचार आपण करणार आहोत. या पापग्रहांची प्लेसमेंट त्रिशांश कुंडलीमध्ये कुठे झालेली आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. अगदी नक्कीच. आणि मग हे पापग्रह ज्या भावामध्ये बसलेले आहेत त्रिशांश कुंडलीमध्ये, त्या भावाची फळं आपल्याला मिळणार आहेत. यासाठी एक उत्तम उदाहरण तुम्ही आजच्या कुंडलीत दिलं की राहू केतू हे पंचमात बसलेले आहेत. मग पंचम स्थान हे मित्रांचं स्थान आहे. तिथून आपण मित्रांची संगती ही बघतो. मग आता मित्रांच्या संगतीने अरिष्ट येणार, असं वय कसं, वय कोणतं धरायचं, तर ते वय काढणं याचं एक कृती तुम्ही दिली की त्याचा जन्म झालाय तेव्हा राहू बसलाय सप्तम स्थानामध्ये, तेव्हा तेवढं स्थान फिरायला त्याला लागणारी 18 वर्ष आणि पुढची असं धरून साधारण त्या कालावधीमध्ये त्याची संगत बिघडलेली असेल, म्हणजे तो दुःखाला सामोरं जाण्यासाठी काहीतरी प्रिपरेशन करतोय, तेव्हा ते त्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. शनी मंगळाचं तुम्ही उदाहरण दिलं की मंगळ, शनी हा मूळ कुंडलीमध्ये 4थ स्थानात गेलाय आणि मंगळ हा त्रिशांशामध्ये 4th स्थानामध्ये आलेला आहे. तेव्हा चतुर्था संबंधीची दुःख, मग चतुर्थाची सगळी हे तुम्ही इतकी चांगली एक्सप्लेनेशन केली की जिथे कुठे त्रिशांशामध्ये पापग्रह बसलेला आहे त्या भावासंबंधीची दुःख आपल्याला गोचरीच्या ह्याच्यामध्ये प्राप्त होणार, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आणि वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास आणि शनी रास आपण गव्हर्नमेंट सर्वे करू. 1, 8, 10, 11 या चारही राशींमध्ये येणारे ग्रह हे आपल्याला दुःखास कारणीभूत ठरतात, याच्याविषयी सुद्धा आपण परत माहिती करून दिली. बरोबर मॅडम, ऑल म्यूट करा जरा, कोण आहेत ते? हा, येस मॅडम, बोला. शुद्ध ग्रह कशाला म्हणायचं याची एक खूप चांगली व्याख्या तुम्ही सांगितली की शुभता देणारे ग्रह चंद्र, गुरु, शुक्र हे आणि बुध, ते प्रत्येकी वैयक्तिक तुम्ही जे सांगितलं ना की बुध हा बुद्धीची शुद्धता देतो, चंद्र हा मानसिक शुद्धता देतो, शुक्र हा ऐशा आराम कसा घ्यावा याची शुद्धता देतो आणि गुरु हा ज्ञान देऊन आपल्याला शुद्ध करतो. म्हणजे तो मंदिराचा पुजारी असल्यामुळे तर हे सगळे विचार आज
म्हणजे नेहमीच तुम्ही सांगता, पण नवीन नवीन बॉटलमध्ये बसवून त्याचा वेगळा आकार निर्माण झाल्यामुळे तो एक वेगळा मुद्दा म्हणून तो अपील होतो सर. तर अशा पद्धतीने अरिष्ट जाणणं आणि अरिष्ट टाळणं या गोष्टींसाठी ज्योतिषाचं प्रिपरेशन तुम्ही ज्योतिषाला प्रिपेअर तुम्ही आज केलं. हे खूप चांगलं व्याख्यान झालं. मी सर गेल्या वेळेला कळलं नाही म्हणून मी आज जवळजवळ 10 पत्रिका काढल्या होत्या. त्यांचं लग्न कुंडली आणि दिशांश कुंडली अशा समोरासमोर लिहून घेतल्या आणि त्या सगळ्या ओळखीच्या अशा पत्रिका घेतल्या आणि या लोकांच्या आयुष्यात कशी कशी दुःख कधी कधी आली याचा थोडासा ताळमेळ घेतला होता. तर आणि आता तुमच्या लेक्चर मधून बरचसं क्लिअर झालंय. आता त्या सगळ्या कुंडल्या मी पुन्हा त्याच्यावर पडताळून बघणार आहे आणि खरोखर आजच्या अभ्यासाने तुम्ही ज्योतिषाला तयार करण्याचं खूप चांगलं कौशल्यपूर्ण असं काम केलं सर. तेव्हा सगळ्या माझ्या क्लासमेटच्या वतीनं आपले आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद. आता मॅडम तुम्ही पंचम स्थानाचा विषय सांगितला. हा. मी त्याच्याबद्दल थोडासा एक माझा अभिप्राय देतो. हा. आता दळवी साहेब आहेत ना, माझे फार जुने संबंधित आहेत. दळवी साहेब आहेत का तुम्ही? दळवी साहेब मी तुम्हाला कधी असं कोणाला इंट्रोडक्शन दिलंय की हा माझा मित्र आहे म्हणून? आपण 2002 पासून आपण एकत्र आहोत. हो सर, हो सर. गेली 22 वर्ष झाली, बरोबर आहे? पण मी कधी तुम्हाला सांगितलं की हा माझा मित्र आहे, मीट माय फ्रेंड? त्याला कारण की पंचम स्थानासंदर्भात मी अतिशय जागृत आहे. You have to be careful. बरोबर. शरीराला चालना देणारी, शक्ती देणारी ऊर्जा. तारा गव्हाणे मॅडम तुमचा माईक. त्या दुसरीकडे काय शिकवतायत का काय करताय? तिला केला पण. हा, कसं आहे मॅडम, आपला विषय पंचमस्थानाबद्दल तुम्ही सांगितला तर मी एक काय वाटतं? हो. बरं, ठीक आहे, हरकत नाही. आता आणखी कोणाला काही बोलायचं आहे तर चला मग. नंतर कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, ते त्यांचे अभिप्राय देतील. चव्हाण मॅडम, अभिप्राय देणं अनिवार्य आहे. हो हो सर. खूपच छान झालं सर. आणि वृश्चिक लग्नाला जसं तुम्ही सांगितलं संततीशी जमत नाही, मारकता नाही, ते अगदी बरोबर आहे. तंतोतंत जुळतं. आणि बाकी हळदणकर मॅडमने पण खूप छान सांगितलं, सगळा सारांश सांगितला त्यांनी. आणि खूप सुंदर लेक्चर झालं सर. आणि षडवर्ग म्हणजे काय असतं आणि त्रिशांश कुंडली काय हे नक्कीच आता कळलं चांगल्या पद्धतीने. तर नेहमी छान झालं सर. छान. थँक्यू. मॅडम समारोप करा. होय, करते. आता मी फक्त समारोप म्हणजे समारोपच करते, कारण हळदणकर मॅडमने अतिशय अप्रतिम अभिप्राय दिलाय. त्यांनी एवढ्या 10 कुंडल्यांवर पण शिवाय अभ्यास केलाय, त्यामुळं त्यांचे पण म्हणजे त्यांना काय अनुभव आलाय ह्या कुंडलीबद्दल ते पण त्यांनी छान सांगितलं. आणि आपले बरेच सहकाऱ्यांनी ह्याच्यावर म्हणजे गोचरीने पण प्रश्न विचारले. तर मला तर असं वाटतं की आज म्हणजे आधी कळालंच होतं, पण आज अजून कोणाचे काही म्हणजे कुठे अडलं असेल तर ते त्यांना क्लिअरन्स मिळालाय. आणि सर, सगळ्यात पहिले तुमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज परत ही त्रिशांश कुंडली म्हणजे इतकी महत्वाची कुंडली अजून डिटेलमध्ये शिकवली. म्हणजे मागच्या वेळेस पण आम्हाला कळालंच होतं, पण आता म्हणजे असं कॉन्फिडन्स आला असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे तुमच्या इतकं पटपट नाही येणार, पण म्हणजे आम्ही त्रिशांश कुंडलीचा अभ्यास करू शकू एवढं तर आम्हाला म्हणजे आत्मविश्वास आला. मलाही आला आणि इतरांना पण मला वाटतं नक्कीच आला असेल. तर सर, मी तुमची खूप खूप आभारी आहे सगळ्यांच्या वतीने. चव्हाण मॅडम तुमचे पण आभार आहे. हळदणकर मॅडम तुमचे पण आभारी आहे. आणि परत सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मी तुमच्या परवानगीने मीटिंग एंड करतो. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. थँक्यू सर. सर, धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर.